हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आप्पे बनवत आहे मी, वेदांतला टिफिनसाठी पण आणि नाश्त्याला पण आप्पेच बनवणार आहे आज। सो बघा, फायनली आप्प्याचा पॅन ठेवलेला आहे गॅसवर हॉट होण्यासाठी, गरम होण्यासाठी। त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे, उगा एक ड्रॉप। आणि नंतर जास्त तेल टाकण्याची गरज नाही यामध्ये, कारण नॉनस्टिक असल्यामुळे। आणि बघा, थोडंसं बॅटर टाकत आहे, जास्त नाही, कारण वेदांच्या टिफिनमध्ये मोठे जर आप्पे बनवले जरा जास्त मोठे तर बसणार नाही, त्यासाठी जरा कमीच टाकत आहे मी। तर बघा, फायनली पूर्ण मोल्डमध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि पिठामध्ये फक्त कांदा आणि अजून काय, कांदा आणि टोमॅटो आणि गाजर एवढंच ॲड केलेलं आहे, बाकीचं नव्हतं माझ्याकडे त्यामुळे नाही केलेलं। आणि बघा, झाकून ठेवलेलं आहे। नंतर पुन्हा भिजवलेले बदाम होते, म्हटलं तोपर्यंत आप्पे शिजेपर्यंत इकडे हे काम करून घ्यावं। तर बघा, मी तेच करत आहे। म्हणजे कसं, एक काम करत करत दुसरे कामं करत गेलं की होऊन जातात पटपट, आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकतर उरकत नाही। सो असं करते मी कधी कधी। तर बघा, फायनली एक साइड भाजलेली आहे पूर्ण मस्त, कलर किती सुंदर आलेला आहे बघा, गोल्डन ब्राऊन कलर। आणि नंतर पलटी करून घेत आहे। नंतर अजून वरती थोडासा एक ड्रॉप तेलाचा ॲड केलेला आहे, कारण दुसऱ्या साईडला पण छान कलर यावा यासाठी। तर बघा, एका मोल्डमध्ये फक्त 7च तयार होतात, एकदम छोटं आहे माझं। तर बघा, फायनली जाळीवरती काढून घेतलेला आहे आप्पे। नंतर बघा, वेदांच्या स्कूलमध्ये आज ईदचं सेलिब्रेशन आहे। ॲक्च्युली सोमवारी आहे ईद, पण सेलिब्रेशन आजच करणार आहेत ते शुक्रवारी, कारण सॅटर्डेला सुट्टी असते त्यासाठी। सो बघा, त्याच्यासाठी एक ड्रेस मी बघत आहे, कारण आपला ट्रॅडिशनल लुक असतो तो सांगितलेला आहे वेअर करून। सो मी कुर्ता सेट बघत आहे त्याच्यासाठी, आणि हा घेतलेला आहे बघा, हा काढून ठेवते। आणि माझे बदाम खाणं पण चालू आहे काम आवरत, कारण असं स्पेशल टाइम भेटत नाही खाण्यासाठी, त्यासाठी। आणि नंतर बघा, एवढं फिनिश करा। तर बघा, फायनली वेदांत रेडी झालेला आहे। आज काही युनिफॉर्म वगैरे नाहीये, कारण वेदांच्या स्कूलमध्ये ईदचं सेलिब्रेशन आहे, त्यासाठी बघा ट्रॅडिशनल अटायर मध्ये सांगितलेलं आहे आज यायला। सो वेदांतने कुर्ता सेट घातलेला आहे आज बघा, छान दिसतोय। सो बघा, फायनली वेदांत स्कूल मधून आलेला आहे। आणि वेदांतला काय भेटलेलं आहे स्कूल मधून, काय वेदांत? कपाट आहे ते। अरे ईदचं असते ना त्यांचं, तसं भेटले ते, तसं शेप मध्ये। तर हे भेटलेलं आहे बघा, पाकिस्तानचं घर आहे। हा, शो मी वेदांत, कम हिअर। आणि इकडे बघा, दही लावायचं आहे मला आता। सो त्यासाठी दूध फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं, म्हणून थोडंसं आपलं कोमट करून घेतलेलं आहे, कारण थंड दह्यामध्ये विरजण जर टाकलं तर छान दही लागत नाही, त्यामुळे थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। आणि आता त्यामध्ये विरजण टाकून घेते। बरं, पूर्ण विरजण टाकलेलं पूर्ण दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे, तरच छान दही लागतं, नाहीतर लागत नाही। आणि आता इथंच गॅसवर ठेवते याला, म्हणजे गरमीला छान होतं सेट। नंतर झाल्याच्या नंतर पुन्हा फ्रीज मध्ये ठेवून देते। बरं, देते ना, म्हणजे उद्याच होणार, कारण आता वातावरण थंड आहे, त्यामुळे पटकन काही दही लागणार नाही। सो त्यासाठी वेळ लागेल आता। आणि नंतर बघा, मला बॅग मधली एक साडी काढायची होती, मला ब्लाऊज शिवायचा आहे, त्या साडीवरचं गावाकडनं घेऊन आलेली आहे तसंच। तर बघा, ही साडी आत्यानं घेतलेली आहे मला, आत्याकडे गेले होते तेव्हा। तर या साडीवरचं ब्लाऊज माझं बाकी आहे शिवायचं। सो म्हटलं चला, वटपौर्णिमेसाठी घालायला पण होईल आणि ब्लाऊज शिवून पण निघेल। सो बघा, घेतलेले आहे। आणि नंतर पीस सेपरेट करायचा आहे मला, पण पदर आणि साडीचा पीस दोन्ही असं एकाच याच्यामध्ये अटॅच केलेला आहे, आणि तिथे गोंडे लावलेले आहेत, त्या गोंड्यांचा काहीच उपयोग नाही। सो मी ते कट करत आहे, गोंडे मला नाहीत पाहिजे ते। आणि नंतर मला दुसरे गोंडे बसवायचे आहेत आपले सिल्क थ्रेडचे। सो बघा, फायनली
इकडच्या साईडनं कट करून घेत आहे ते गोंडे जे आहेत ते. तर ते कट केल्याशिवाय ब्लाऊज पीस कट करता येणार नाही. आणि मग असं जर कट केलं तर अजून पुन्हा पदर कट करायचा एक साईडनं राहीलच त्यासाठी. आणि बघा अशा पद्धतीचे गोंडे होते ते. सो त्यामुळे मी कट करून घेतलेले आहेत. आणि नंतर फायनली आता ब्लाऊजचा पीस सेपरेट करत आहे मी. बघा वेळ लागतो आपल्याला, सवय नाही त्यामुळे. आणि फायनली बघा फोल्ड वगैरे करून ठेवते. आणि नंतर मग आणि बघा ब्लाऊजसाठी ही लेस आणलेली आहे. आणि नंतर ही दोरी पण आणलेली आहे मागे नॉट बांधायला. आणि हे लाइनिंग आणलेलं आहे. सो बघा हे आणायला गेले होते पण ऍक्च्युली झालं असं. बरं येऊ दे. तिकडे डोअरमॅट सेल करत होती एक बाई. सो मला आवडला तिच्याकडनं बघा. आणि नंतर या पण घेतल्या मी. करायला गेले एक आणि घेऊन आले दुसरं. आणि बघा ह्या दोघांना हा मिळालेला आहे एक फ्रेंड. बघा आता तिघे जण झालेले आहेत ते. एक ऍड होत आहे त्यांच्या ग्रुपमध्ये. आणि आता बघा 4:15 वाजलेले आहेत. तर आता मला घालायच्या आहेत कपड्यांच्या घड्या. आणि बघा 2 दिवसाचे कपडे आहेत हे. जीन्स वगैरे धुतल्या होत्या परवाच्या दिवशी. पाऊस आला होता म्हणून घरात आणून टाकल्या होत्या. आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी ऊन पडलं. सो त्यासाठी मग अजून परत उन्हामध्ये छान वाळवून घेतल्या. याला वेळ लागतो जरा त्यासाठी मग. आणि 2 दिवसाचे मिळून झालेले आहेत हे कपडे. खूप होते. सो चला म्हटलं राहिले की राहून जातील त्यासाठी मग करून घेत आहे. आणि एकदा कंटाळा आला का खूप येतो. आणि हा सगळ्यात आळशी काम आहे. मला नको वाटतं कपड्यानं घड्या वगैरे घालायला. आणि वेदांचं मध्ये मध्ये त्रास देणं चालू आहे बघा. आणि नंतर संध्याकाळच्या जेवणासाठी बघा भाजी बनवायची होती. ऍक्च्युली त्या भाजीचं नाव मला माहिती नाही, पहिल्यांदाच आणली होती. सो त्यासाठी कांदा, ही भाजी आहे बघा, त्यासाठी कांदा कट करून घेतला. छान मस्त सोनेरी कलरवर भाजून घेतलेला आहे. आणि नंतर त्यामध्ये टाकलेली आहे ही भाजी. स्वच्छ धुवून वगैरे आणि निवडली होती. एवढं काही निवडण्यासारखं नव्हतं त्यामध्ये. सो नंतर भाजी टाकली आणि नंतर मीठ टाकलं. मीठ टाकल्यावर पटकन बारीक होते भाजी. तर बघा छान मिक्स करून घेतलं. नंतर सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं बारीक झाल्याच्या नंतर. आणि नंतर तिखट पण टाकलेलं आहे बघा. आणि नंतर छान मिक्स करून घ्यायचं. आणि बघा तयार आहे. दिसायला छान दिसत होती आणि वास पण मस्त येत होता. आणि मला माहिती होतं टेस्टला पण भन्नाट लागणार आहे. फर्स्ट टाइम जरी ट्राय करत असलो तरी पण छानच होईल, कारण दिसताच एवढी सुंदर दिसत होती त्यासाठी. एवढे असतात का एकट्यालाच? नंतर बघा संध्याकाळी बाहेर गेलो होतो. काय करायला देवाला का? सो बघा ह्यांनी पेढे आणले होते. ऍक्च्युली आम्ही सगळेच बाहेर गेलो होतो. पेढे वगैरे आणले होते तर देवाला ठेवत आहेत बघा. प्रत्येक वेळेस यांचं असतं असं काही गोड वगैरे आणलं तर ठेवायचं अगोदर. आणि नंतर बघा जांभळं भेटले, जांभळं पण आणले. नंतर एक आंबा आणला कारण आंबे चांगले नव्हते. सो एकच चांगला वाटला मला. बघा आणलेले आहेत. नंतर चिप्स, केळीचे चिप्स आणले. नंतर ते व्हील्स आणलेले आहेत, वेदांतला आवडतात म्हणून. नंतर बघा सगळ्यांनी मिळून मस्त एन्जॉय केलेला आहे. आम्ही खूप दिवसांनी असं एन्जॉय करत आहेत एकत्र. आणि ठीक आहे यार, कधी कधी खायला पाहिजे असं. म्हणजे आपण काही सारखं सारखं खात नाहीत. सो कधीतरी ठीक आहे. सारखं सारखं खाणं बरोबर नाही, आपल्या हेल्थशी रिलेटेड आहे त्यासाठी. आणि तेल वगैरे त्यांनी कसं यूज केलेलं असतं माहिती नसतं. छान आहेत, गोड आहेत का? गोड आहेत की? छान आहेत का? ठेव खाली. रेड कलरची, पर्पल कलरची होईल या. अडकून जाईल मध्ये. एवढं खाऊ नका, थोडं थोडं खा जरा. गोड आहे तर. डोंट क्राय बेबी, व्हॉट हॅपन्ड? मग फोन चालू असल्यावर तू तसं नाही करायचं.
चॉकलेट संपल्या रे, खरंच संपल्या चॉकलेट. नाही थांब, मला काम आहे एक. दूध पॅकेट फ्रीज मध्ये ठेवायचे. फ्रीज ओपन कर बरं. हा पडन खाली बघ, मी धुवून ठेवलेत पॅकेट. हा थांब मी ओपन करते स्लोली. हा ठेव एका साईडला. हा चलो गुड. अरे बाबा संपला चॉकलेट्स. थांब मी बघते. लेट मी चेक. या वन I got a one. Are you happy? So चला बा.